तर आज बनवणार आहोत मस्तपैकी अशी कलेजी फ्राय। तर ही रेसिपी ना फार छान लागते, पण म्हणतात ना की स्वतःच्या हाताने जे आपण बनवतो त्याची चव एवढी नाही लागत। दुसऱ्यांनी जर कोणी काही बनवलं आपल्यासाठी विशेष म्हणून तर ते फारच छान लागतं खायला। आणि म्हणतात तसं हातात प्रत्येकाच्या चव असते, तसं ही रेसिपी माझ्या ह्यांनी बनवलेली आहे माझ्यासाठी। आणि त्यांना फक्त हीच एक रेसिपी बनवता येते आणि हीच एक रेसिपी मला आवडते। तर ही रेसिपी खरंच खूप छान लागते। जर आपल्यासाठी कोणी काही बनवलं तर ते खरंच ना किती छान वाटते। तर हे माझ्यासाठी ही रेसिपी बनवतात आणि हीच रेसिपी सेम जर मी माझ्या हाताने बनवली तर त्याची मला अजिबात चव लागत नाही। आणि हीच रेसिपी त्यांनी बनवली तर फारच छान चव लागते। प्रत्येकाच्या घरात असं प्रत्येक पुरुष असतो की काही ना काही रेसिपी बनवतात। कोणी कोणी असतंही की ते अजिबात बनवत नाही, त्यांना फक्त खायला आवडते आणि कोणाकोणाला बनवायला आणि खाऊ घालायला पण आवडते। असं नाही की कोणीच काही बनवत नाही, पण जर नेहमी जर पुरुषांनी बनवलं तर त्यांची किंमत तेवढी राहत नाही आणि एखाद्या वेळेस जर बनवलं तर ते खूपच कौतुक वाटतं आपल्याला। तर तसं माझं आहे, मला खूप कौतुक वाटतंय त्यांनी जर ही अशी भाजी बनवली माझ्यासाठी स्पेशल तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूपच छान लागते। तर त्यासाठी इथे 1 पाव कलेजी घेतलेली आहे, छान बारीक चिरून घेतलेली आहे। छोटे छोटे पीस करायचे त्याचे आणि जेवढी कलेजी आहे तेवढी त्याच्या अर्धी मिरची घ्यायची आहे। मिरची तिखट नसली तर चांगलंच आहे आणि जर तिखट फार असेल तर थोडी कमीच घ्या, पण ही रेसिपी ना तिखटच छान लागते। तर त्यात टाकायचं मग थोडंसं पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। कलेजे छान धुवून त्याचं पाणी पिळून घ्यायचं घट्ट, म्हणजे त्यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे। आणि त्यानंतर तेलात हिरवी मिरची टाकायची, 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर कलेजी टाकून घ्यायची आहे, हळद मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी शिजली की त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची आहे, गरज वाटल्यास तुम्ही थोडंफार पाणी टाकू शकता। तर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपण छान शिजवून घ्यायचे आहे। आणि हे बघा अशा प्रकारे मस्त अशी ही कलेजी फ्राय रेसिपी तयार होते, मला तर खूपच आवडते। तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागेल खायला आणि काहीतरी वेगळं पण खायला मिळेल। तर मला तर ह्यांनी बनवलेलीच छान वाटते कलेजी फ्राय, मी जर बनवली तर मला त्याची अजिबात चव लागत नाही। आणि ही रेसिपी खूप दिवसांनी बनवली होती त्यांनी माझ्यासाठी। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।